नमस्कार, मी कमलेश पवार. SKP ITI कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. SKP ITI कट्ट्यामध्ये फक्त ITI विषयी आपण माहिती जाणून घेतो आणि ITI विषयीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय प्रामाणिकपणे हे काम आपण अविरत सुरू केलेलं आहे. या आजच्या ITI कट्ट्यामध्ये आदरणीय स्नेहल गवारी मॅडम सेक्रेटरी प्रॅक्टिस या व्यवसायाला त्या शिकवतात. तर सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर प्रेक्षकांना व पालकांना, विद्यार्थ्यांना सेक्रेटरी प्रॅक्टिस या ट्रेड विषयी त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर मी गवारी मॅडमचं इथं स्वागत करतो. धन्यवाद सर. गवारी मॅडमना विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरी प्रॅक्टिस या ट्रेड विषयी माहिती सांगावी. ठीक आहे, धन्यवाद सर. नमस्कार, मी स्नेहल गवारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सेक्रेटरियल प्रॅक्टिस ह्या ट्रेडचं प्रशिक्षण देते. तर हा सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे सचिवाचा कार्य अभ्यास नावाचा ट्रेड आहे. तर ह्या ट्रेडच्या शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. हा 1 वर्षाचा ट्रेड आहे आणि तुम्ही ह्या ट्रेडला ॲडमिशन घेऊ शकता जर तुमचं 10वी पास झालेला आहे किंवा तुम्ही पदवी धर असाल तरी सुद्धा तुम्ही ह्या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. प्रवेशित जागा आहेत सर 24 जागा आहे. ठीक आहे. प्रेक्षकांचा जो प्रश्न आहे की हा कोर्स किती वर्षाचा आहे, तर 1 वर्षाचा हा कोर्स आहे आणि यासाठी 24 जागा आहेत. बरोबर मॅडम, या ट्रेडसाठी फक्त हा ट्रेड मुलीच करू शकतात का मुलंही करू शकतात, काय सांगू शकाल? सर ॲक्च्युली हा ट्रेड आहे तो दोघांसाठीही आहे. मुले पण याच्यात करू शकतात आणि मुलीसुद्धा करू शकतात. दोघंही मुले किंवा मुलींसाठी हा ट्रेड खूप चांगला आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रायव्हेटमध्ये तसेच गव्हर्नमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर दोघेही करू शकतात हा ट्रेड. मॅडम, आता तुम्ही म्हटलं की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही ठिकाणी जॉब करू शकतात. तर एखादं 1-2-3 उदाहरण आम्हाला द्या की गव्हर्नमेंटमध्ये या ऑफिसमध्ये किंवा या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात. तर सगळ्यात आधी सर मी तुम्हाला गव्हर्नमेंटबद्दल माहिती सांगते. तर जितकेही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत तुमचे, मग सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, जिथे मोठ्या कंपनीज आहेत जसे FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, गेल, कोल इंडिया किंवा इंडियन ऑइल, ज्या ह्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत PSU, तिथे सेक्रेटरियल असिस्टंट किंवा स्टेनोग्राफर नावाची पोस्ट असते. हा ITI केल्यानंतर, हा 1 वर्षाचा ट्रेड केल्यानंतर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. प्लस कोर्टामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. देन SSC स्टेनो नावाची जी पोस्ट, आता SSC स्टेनोचे सुद्धा फॉर्म निघाले आहेत, त्या पोस्टसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. प्लस तुम्ही LDC लोवेस्ट डिव्हिजन क्लर्क, स्टेनो टायपिस्ट ह्या गव्हर्नमेंट पोस्टसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. चांगली माहिती सांगितली मॅडमने. मॅडम, हा कोर्स स्टेटचा आहे का सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे? सर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही ऑल ओव्हर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही पोस्ट निघतात, म्हणजे वायुसेनामध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये सुद्धा स्टेनोग्राफरच्या किंवा सेक्रेटरियल असिस्टंटच्या पोस्ट निघतात, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. NDA, देन तुम्ही आर्मीमध्ये जे ऑफिसेस आहेत तिथे LDCची किंवा स्टेनोटायपिस्टची, स्टेनोग्राफरची, सेक्रेटरियल असिस्टंटची जी पोस्ट निघते तिथे अप्लाय करू शकता. ठीक आहे मॅडम. आता सर्वसामान्य प्रेक्षकांचं किंवा पालकांचं एक प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. मंत्रालयामध्ये अशा पोस्ट आहेत का जे सेक्रेटरी प्रॅक्टिस हा कोर्स करून त्या ठिकाणी जॉब मिळू शकेल? हो सर. मंत्रालयामध्ये एक पोस्ट असते पर्सनल असिस्टंट PA. ठीक आहे. तर त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, कारण ती हायर लेवलची पोस्ट आहे आणि UPSC MPSC थ्रू त्याच्या भरत्या होतात. तर तुम्हाला ह्या ट्रेडसोबत त्या गोष्टींचा पण अभ्यास करावा लागतो. तिथे जे तुम्हाला क्वालिफिकेशन लागतं, स्टेनोग्राफी, बरोबर. स्टेनो ही एका पोस्टचं नाव आहे आणि ग्राफी ही एक लँग्वेज आहे, बरोबर. जे PA किंवा स्टेनोग्राफर्स असतात त्यांना जे शॉर्ट हँड शिकवलं जातं ते आपण ह्या ट्रेडमध्ये कव्हर करतो. तर तुम्ही हा ट्रेड केल्यानंतर मंत्रालयात सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे मॅडम, आता हे समजलं, धन्यवाद. आता आणखी एक प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. या सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय शिकवताय? अच्छा, कशा पद्धतीने 1 वर्ष तुम्ही मुलांना कोणता अभ्यासक्रम शिकवताय हे देखील जाणून घ्यायचं आपल्या प्रेक्षकांना. ठीक आहे. तर बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या ट्रेडमध्ये शिकवतो ते आहे तुमची स्टेनोग्राफी. जसं मी आत्ता सांगितलं, स्टेनो हा एका पोस्टचं नाव आहे. जर तुम्ही ऐकलं असेल की मी स्टेनो म्हणून काम करतो, तर हे एका पोस्टचं नाव आहे. आणि ग्राफी म्हणजे भाषा.
ठीक आहे. तर आपण ही स्टेनोग्राफी ह्या ट्रेडमध्ये शिकवतो, ज्याचं स्पीड आहे किंवा 80 वर्ड्स पर मिनिट. आपण स्टेनोग्राफी शॉर्ट हँड शिकवतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की शॉर्ट हँड म्हणजे काय, बरोबर. शॉर्ट हँड म्हणजे तुम्हालाही पडला असेल की शॉर्ट हँड एक्झॅक्टली काय. तर शॉर्ट हँड इज द आर्ट ऑफ रायटिंग स्पोकन साऊंड इन स्पेशल कॅरेक्टर. म्हणजे आपण जे बोलतो, बरोबर, ते एका स्पेशल कॅरेक्टरमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घेता. ते काम असतं स्टेनोग्राफरचं. तर ती स्टेनोग्राफी तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये शिकवली जाते. दुसरी गोष्ट तुम्हाला शिकवली जाते इंग्लिश टायपिंग. जे संगणकावर तुम्ही टायपिंग करता ते टायपिंग तुम्हाला शिकवलं जातं 40 वर्ड्स पर मिनिट, 40 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर तुम्हाला शिकवलं जातं बेसिक फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर. ज्या कम्प्युटरच्या ज्या बेसिक गोष्टी त्या शिकवल्या जातात. त्यानंतर तुम्हाला शिकवलं जातं MS ऑफिस. त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, MS एक्सेल. आता तुम्ही बघत असाल एक्सेलमध्ये सगळ्याच ऑफिसेसमध्ये काम होतं. सो तुम्ही हा ट्रेड केल्यानंतर संगणक किंवा MS ऑफिसमध्ये व्यवस्थित काम करू शकता. त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स तुम्हाला शिकवले जातात. आणि सेक्रेटरी होण्यासाठी किंवा स्टेनोग्राफर होण्यासाठी त्या व्यक्तीला काय काय स्किल्स आवश्यक आहेत, म्हणजे मेल्स कसे करावेत, मीटिंग्स कशा अरेंज कराव्यात, जे PAचं काम असतं ते सगळं काम शिकवलं जातं. फाईल्स कशा मेंटेन करायच्या, बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्सपर्यंत गोष्टी शिकवल्या जातात. मॅडम आता मला सांगा, कोर्टामध्ये स्टेनो म्हणजे स्टेनो असतात ते सेपरेट प्रॅक्टिस केलेले असतात का स्टेनो मराठीचे असतात? सर आता तुम्ही बघायला गेले की स्टेट कोर्ट आहे आपलं, ठीक आहे, तिथलं कामकाज मराठीत चालतं. ते तिथे मराठी स्टेनोग्राफी तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर तुम्ही जर SP केला, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट हँड शिकवलं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये जे आपलं स्टेट सोडून बाकीचे ठिकाणी आहेत तर तिथं अप्लाय करू शकता. ओके. आता मॅडम सर्वसामान्यांचा प्रश्न एक अतिशय महत्त्वाचा आहे, जो आर्थिक जो विषय येतो, स्टायफंड आहे का? तुम्हाला 500 रुपये स्टायफंड मिळतो सगळ्याच विद्यार्थ्यांना. आणि प्रवेश फी आहे ओपन कॅटेगरीसाठी 1750 आणि मागासवर्गीय किंवा जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे प्रवेश फी 950. म्हणजे प्रवेश फी अतिशय माफक आहे. बरोबर. आणि 950 काहीच नाही. बरं, यासाठी मुलींसाठी काय रिझर्वेशन आहे का? हो, 30% मुलींसाठी रिझर्वेशन आहे सर. 30% मुलींसाठी रिझर्वेशन आहे. बरं, आता मुलींसाठी तुम्ही काय संदेश द्याल खास मुलींचा प्रवेश वाढण्यासाठी? मुलींचा प्रवेश वाढण्यासाठी मी स्पेशली सगळ्यांसाठीच हा संदेश देऊ इच्छिते की फक्त तुमचं शिक्षण तुमची परिस्थिती बदलू शकते. तर चांगलं कोणत्याही क्षेत्रात घ्या, SPलाच घ्या असं नाही म्हणत मी, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जाल तिथे चांगला अभ्यास करा, चांगली उंच भरारी घ्या आणि शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. तर सध्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही शिक्षकांकडे फक्त फोकस करा. थँक्यू मॅडम, धन्यवाद. या ठिकाणी स्नेहल गवारे मॅडम स्टेनो म्हणजे सेक्रेटरी प्रॅक्टिस या व्यवसायाच्या शिल्पनिर्देशिका, त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी प्रेक्षकांसाठी, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. मॅडम धन्यवाद परत एकदा सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून. आणि एक प्रश्न होता सर की बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की स्टेनोग्राफी इंग्लिश आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस ह्या दोन ट्रेडमध्ये फरक काय आहे. तर मी सांगू इच्छिते की जे स्टेनोग्राफर्स असतात त्यांचं प्रमोशन होऊन ते सेक्रेटरियल असिस्टंट बनतात. सो वरचं पद आहे, तर तुम्ही हा ट्रेड केल्यानंतर त्या वरच्या पदासाठी पण अप्लाय करू शकता, स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला 4 रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध होतात जर तुम्ही हा ट्रेड केला तर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. सध्या आता ITIच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणं आवश्यक आहे. तर सध्या ऑनलाईन प्रवेश सुरू आहे, त्यासाठी ॲडमिशन पोर्टल आहे www.admission.dvet.gov.in. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ITI विषयी इत्थंभूत माहिती, त्याची लिंक मी प्रोव्हाइड करणार आहे. नक्की आपण पाहावं. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.